केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा शनिवारी इचलकरंजीत येणार आहेत। या दौऱ्यात त्यांच्या हस्ते आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार समारंभ तसंच केएटीपी मैदानावर महायुतीची जाहीर सभा होणार आहे। या कार्यक्रमाची तयारी झाली असून शहरात सुमारे 700 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत। विविध पातळीवर प्रशासकीय यंत्रणा ही सज्ज आहे। दरम्यान आज राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राहुल आवाडे यांनी तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली। इचलकरंजीतील स्टेशन मार्गावर कल्लाप्पण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टी स्टेट शेड्यूल बँकेनं भव्य प्रशासकीय इमारत उभारली आहे। या इमारतीचं उद्घाटन तसंच हुपरीतील जवाहर साखर कारखान्याचा कल्लाप्पण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना असा नामविस्तार सोहळा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे। तसंच आवाडे बँकेच्या कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत सहकार साखर परिषद आणि सहकार भारती संस्थेचं अधिवेशनही होणार आहे। त्यानंतर केएटीपी मैदानावर महायुतीची सभा होणार आहे। सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठही उभारलंय। एकूणच कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 700हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल केले असून व्हीव्हीआयपी सुरक्षेला बाधा येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं विशेष वाहतूक आराखडाही जाहीर केलाय। आज राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राहुल आवाडे यांनी या तयारीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचना केल्या। यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे, प्रकाश दत्तवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।